इस वक्त एक बड़ी खबर मिल रही है नीट परीक्षा को लेकर। लीक मामले से जुड़ी हुई बड़ी खबर आपको बता दें, बिहार ईओयू ने शिक्षा मंत्रालय को अपनी जांच रिपोर्ट को सौंप दिया है। These are students who appeared for the NEET exam in the month of May this year. नमस्कार, मी तुमचा लोकपत्रकार भागवत तावरे। नेहमीच्या एका विशिष्ट विषयाच्या पलीकडे जाऊन मी एका अशा विषयावर तुम्हाला बोलणार आहे ज्यावर बोलण्याची गरज आहे, केवळ माझी नाही तर आम्हा सर्वांची। शिक्षण क्षेत्राबद्दल आम्ही नेहमी आग्रही राहिलो। शिक्षण हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं राहिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की शिक्षणाशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही। शिक्षण ही आमची गरज आहे, मूलभूत गरजांपेक्षाही अतिशय महत्त्वाची। मूलभूत गरजा पूर्ण जरी झाल्या तरी शिक्षणाशिवाय माणूसाला माणूस म्हणून जगता येत नाही। अशा प्रकारच्या माणूस बनवणाऱ्या शिक्षण यंत्रणेबद्दल आमची व्यवस्था, आमचं सरकार आणि आमचा समाज किती जबाबदार आणि किती गंभीर आहे यावर चिंतन आणि मंथन करण्याची गरज आहे। होय, मी तुम्हाला एका अशा परीक्षेबद्दल बोलतोय ज्या परीक्षेच्या नंतर एक वादंग तयार झालेला आहे। नीट नावाची एक अशी परीक्षा जी परीक्षा दिल्याच्या नंतर उद्याचे डॉक्टर घडतात। त्या नीट परीक्षेमध्ये एक असा घोटाळा झाला ज्याच्यामध्ये आमच्या केंद्रीय संस्थेकडून ग्रेस नावाच्या प्रकारामध्ये मार्क वाढवून दिले आणि 720 मार्क घेणारे, म्हणजे 720 पैकी 720 मार्क घेणारे 67 विद्यार्थी या परीक्षेने पहिल्यांदा भारताला दाखवले। 2023 मध्ये 2, 2022 मध्ये 4 अशा प्रकारच्या संख्येवरून थेट 67 लोकांवर आम्ही गेलेलो आहोत। 67 विद्यार्थी 720 पैकी 720 मार्क घेऊन आले। यानंतर एकच वादंग निर्माण झाला, तो यामुळे की गुजरातमध्ये एक शिक्षक आणि एक भारतीय जनता पार्टीचा नेता या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून 10 लाख रुपये वसूल करताना आम्ही समोर आणला। आम्ही म्हणजे या माध्यमातून मीडियाने या भारताच्या समोर हा प्रकार आला आणि त्यानंतर वाद निर्माण झाला। काही विद्यार्थी कोर्टामध्ये गेले। कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या परीक्षेवर ताशेरे ओढलेत आणि या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेत। एकूण 23 लाख विद्यार्थ्यांनी दिलेल्या या परीक्षामध्ये हा झालेला गोंधळ अनेकांच्या आयुष्याशी खेळणारा आहे। गेल्या 5 वर्षात 41 वेळा पेपर फुटीच्या बातम्या आल्या। 1.4 म्हणजे 1,40,00,000 जॉबवर या परीक्षेतल्या पेपर फुटीचा परिणाम झाला। या भारतामध्ये नीट यूजी नावाची जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या माध्यमातून उद्याचे डॉक्टर घडवणारी यंत्रणाच विस्कळीत असेल। आमच्या देशाचे शिक्षण मंत्री प्रधानजी यांना माहीत नसतं की या प्रकरणावर काय झालेलं आहे, नेमकं नीटचं प्रकरण काय आहे। सुप्रीम कोर्टामध्ये विद्यार्थी जातात आणि सुप्रीम कोर्टे याच्यावर ताशेरे ओढताना याच्यामध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित करतं। नीट या परीक्षेमधून निकाल लागलेली व्यवस्था, निकाल लागलेले विद्यार्थी हे ग्रेस देऊन टॉप आहेत अशा प्रकारची स्पष्टोक्ती, अशा प्रकारचा खुलासा जेव्हा आमची यंत्रणा कोर्टामध्ये करते तेव्हा आम्हाला शंका येते की 15-15 तास अभ्यास करून गरीब मातापित्यांची लेकरं ज्या परीक्षेमध्ये बसतात त्याच परीक्षेमधला पेपर 50 ते 40 लाख रुपये देऊन कुठल्या तरी श्रीमंत पोराच्या हातात पूर्वीच पडलेला असतो। यातूनच मार्क वाढतात, यातूनच उद्याचे डॉक्टर घडतात। तर आम्हाला विचार करावा लागतो, केवळ गरिबांचे लेकरं डॉक्टर होत नाही याचा नाही, तर उद्या हेच बोगस पैसे देऊन झालेले डॉक्टर आणि त्यांच्या हातात आमचे रुग्ण असतील, आमचं आयुष्य असेल। म्हणून नीट ही परीक्षाच जेव्हा एका संशयाच्या घेऱ्यामध्ये आलेली आहे तेव्हा या नीटच्या माध्यमातून निर्माण होणारे डॉक्टरसुद्धा त्याच पद्धतीचे असतील का मग आमच्या आयुष्याशी खेळणारे, ही शंकासुद्धा आम्हाला घ्यावी लागते। नीट यूजी ही परीक्षा मेडिकलमध्ये डॉक्टर बनवणारी परीक्षा आहे। 2013 पासून नीट आली आणि भारतात सर्वांना एकच परीक्षा आणण्यात आली, ती म्हणजे ही। 2017 मध्ये एक एजन्सी तयार करण्यात आली जी संस्था परीक्षा घेऊ शकेल, NTA। लक्षात ठेवा हे नाव, NTA नावाची ही संस्था आज लोकांच्या संतापाच्या समोर आहे। त्याचं कारण आहे 9 फेब्रुवारी 2024ला या महिन्यात नोंदणी करण्याचा वेळ होता, पुन्हा एक महिना वाढवला। विद्यार्थ्यांकडून नोंदणी करण्यात आली। 9 एप्रिल
ते 10 एप्रिल नोंदणीसाठी ही साईट उघडली गेली. 15 मेला शेवटी नीटची परीक्षा होते. मात्र पेपर फुटीच्या बातम्या येतात. 4 जूनला निकाल येतो. 3 घंटे 20 मिनिटांमध्ये 720 मार्काचा हा पेपर असतो. यात यावर्षी भारतात 67 विद्यार्थी 720 मार्क घेतात. मागच्या वर्षी 2च विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क घेणारे होते. त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे 2022ला तर 4 टॉपर जे होते त्यात एकालाही 720 पैकी 720 नव्हते, जे की 2024 मध्ये 67 पोट्ट्यांना आहेत. यावर NTA या संस्थेचे अधिकृत उत्तर होते की पेपर सोपा होता. 3 लाख विद्यार्थी अधिक बसले होते. हे उत्तर होतं. कमाल आहे का नाही? एक उत्तर 67 पैकी 50 जणांना ग्रेस देणारे दिले असे संस्थेने मान्य केले. फिजिक्समधील एका प्रश्नाचे उत्तर 2 होते. दोन्ही उत्तर मान्य केले. त्यामुळे जरी उत्तर चुकलं असलं तरी दुसऱ्या पद्धतीने जे उत्तर दिलेलं आहे त्याला पण मार्क देण्याचा निर्णय या संस्थेने घेतला. वर्षानुवर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी यासोबत ही संस्था आयुष्याच्या सोबत खेळली आहे. 2018 मध्ये NTA कडून छापलेल्या पुस्तकात असे उत्तरे आहेत. 6 असे विद्यार्थी असे आहेत ज्यांना वेळ न मिळाल्याने ग्रेस मार्क देण्यात आले. विद्यार्थी कोर्टात गेल्याने आम्ही ग्रेस मार्क दिले अशी संस्था म्हणते. मार्कामध्ये तफावत दिसल्याने अनेक विद्यार्थी अडचणीत आले. 4 जून ज्या दिवशी लोकसभेचे निकाल असल्याने देश खासदार कोण यावर लक्ष ठेवून असताना त्याच दिवशी नीटचा निकाल कसा आला यावर लोकांनी जेव्हा तक्रारी केल्या, 40,000 विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाने यावर लक्ष घातल्याने सदरील संस्था घाबरली. धर्मेंद्र प्रधान नावाचे आमचे शिक्षण मंत्री आहेत, ज्यांच्या ट्विटरवर ना कुठल्या नीटची पोस्ट असती फक्त मोदींच्या उदात्तीकरणाची. आमचा शिक्षण मंत्री शिक्षणाबद्दल किती गंभीर आहे ट्विटरवर गेलं तर आम्हाला सहज लक्षात यावं. 2022 मध्ये 13,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्या. आयुष्य, भविष्य आणि आपल्या करिअरचा प्रश्न घेऊन ज्या परीक्षेसाठी अहोरात्र प्रयत्न कष्ट घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर जेव्हा हे लक्षात येतं की आपल्या कष्टाच्या पलीकडे जाऊन कुणीतरी 2 पैसे खर्चून पेपर फोडला आहे आणि त्याच्याकडे परीक्षेला बसण्याच्या अगोदरच परीक्षेचा पेपर हातात आहे, असं असताना जर आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला काही मिळणारच नसेल तर आमच्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये आत्महत्या केली आणि ती संख्या आहे 13,000. मी 2022चं सांगतोय. 2023-24चे वेगळे आकडे आहेत. आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुद्धा एक आव्हान करू इच्छितो की आपल्याकडे नेहमी एक B प्लॅन तयार असला पाहिजे. केवळ एकच परीक्षा आयुष्याचं गणित नाही सोडू शकत. एकाच परीक्षेवर आम्ही आयुष्याचं करिअर आणि करिअरचा एक टॉप पॉईंट केवळ एका परीक्षेवर आधारित आम्ही नाही ठेवू शकत. आमच्याकडे दुसरा एक सेकंड B प्लॅन असला पाहिजे. कुठलीही लढाई लढताना आमच्याकडे एक B प्लॅन असतो. जर आम्हाला अपेक्षित असणारी घटना घडली नाही तर आम्ही काय करायचं. एखाद्या परीक्षेमध्ये आम्हाला मार्क चांगले मिळाले नाही, एखाद्या परीक्षेमध्ये आम्ही पास झालो नाही, एखाद्या परीक्षेमध्ये आम्ही नापास झालो, म्हणून आमच्या आयुष्यातल्या सगळ्या लढाया संपलेल्या आहेत आणि आता जगण्यात काही अर्थ नाही, अशा प्रकारच्या एका भिकार विचाराला अधीन होण्यापेक्षा आम्ही आमच्याकडे एक B प्लॅन घेतला पाहिजे. आमच्याकडे अनेक लोक असे आहेत कुठल्याही परीक्षेशिवाय, कुठल्याही यंत्रणेशिवाय, कुठल्याही एक्झामशिवाय ती आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी झाली. अनेक नावं सांगता येईल. आमच्या चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार कोट्यावधी रुपये कमवतात. त्यांनी कुठली परीक्षा देऊन ती कलाकार झाली? अजिबात नाही. अनेक पत्रकार आहेत ज्यांची नावं खूप मोठी आहेत, प्रचंड पैसे कमवतात असतील किंवा नसतील, पण आयुष्यामध्ये त्यांचं प्रचंड नाव आहे. त्यांनी कुठली परीक्षा दिली आहे? म्हणून परीक्षाच तुमच्या आयुष्याला यशस्वी करू शकते या गैरसमजातून बाहेर पडा. मी म्हणत नाही की परीक्षेची तयारी करू नका, नक्की परीक्षेची तयारी करा. मात्र परीक्षामध्ये जर आम्हाला अपयश आलं म्हणून आम्ही जीव दिला पाहिजे अशा प्रकारचा विचार करता कामा नये. अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांच्या डिग्र्या घरी ठेवलेल्या आहेत, कुणालाही सांगत नाहीत की आम्ही कितवी पास आहोत, मात्र जगामध्ये ते यशस्वी आहेत. जग त्यांना फॉलो करतं, जग त्यांच्यामध्ये हिरो पाहतं. म्हणून आम्ही केवळ एका परीक्षावर आमच्या आयुष्याचे गणित मांडणं थांबवलं पाहिजे. म्हणून या शिक्षण धोरणामध्ये, या शैक्षणिक धोरणामध्ये आमचे मंत्री, आमचे सरकार किती गंभीर आहेत यावर आम्ही चिंतन आणि मंथन केलं पाहिजे. आम्हीच लोक आहोत जे आम्ही निवडून देणारे लोक, आमच्या मतातून निर्माण होणारं सरकार, त्या सरकारचा शिक्षण मंत्री, त्याचं शिक्षण धोरण काय, गेल्या अनेक वर्षामध्ये शिक्षण धोरणामध्ये अपग्रेडेशन आलं, अपडेट झालं आहे आमचं शिक्षण धोरण, मात्र त्याचा अंमल कधी होणार आहे? आमच्या विद्यार्थ्याला त्यांच्या परीक्षाबद्दलची विश्वासार्हता आम्ही देणार कधी आहोत? की तू ज्या परीक्षेसाठी गेली अहोरात्र, गेली वर्षभर, 1.5 वर्षभर, अनेक अटेम्प्ट, 15-15 तास, 18-18 तास अभ्यास करणारे विद्यार्थी जेव्हा परीक्षेला बसतात तेव्हा त्यांना माहीत होतं की हा पेपर पूर्वीच फुटलेला आहे. त्यांच्या मनावर काय बेतली जात असेल, त्यांच्या मनाची परिस्थिती काय असेल. आमच्या विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र सुद्धा आमच्या शिक्षणशास्त्रामधल्या महर्षीने समजून घेतलं पाहिजे.
या सरकार आणि सरकारचे मंत्री, हे सरकार आणि सरकारचं शैक्षणिक धोरण कुठल्या दिशेने जात आहे, या पिढीला कुणीकडे घेऊन जात आहे, या समाज व्यवस्थेमध्ये आमच्याकडे गुणवत्ता, नीतिमत्ता आणि नैतिकता कुठल्या रसातळाला आणि कुठल्या टोकाला जाते याचं गणित सुद्धा झालं पाहिजे. कारण शिक्षण आमच्या समाजाला सर्जनशील समाज बनवतं. शिक्षण केवळ नोकऱ्यासाठी नाही, शिक्षण केवळ जॉबसाठी नाही, शिक्षण या समाजातली नैतिकता आणि एका समाजाला सर्जनशील समाज निर्माण करतो. आमच्या समाजामध्ये होणाऱ्या अनैतिक घटना, अत्याचार, बलात्कार, चोऱ्या, अपहरण, गुन्हे याची जी मूळ कारणं आहेत ना, ती आमच्या शिक्षण धोरणामध्ये आहेत. कारण की हे शिक्षण धोरण केवळ नोकरदार नाही, ते एक सर्जनशील नागरिक बनवण्यासाठी जबाबदार असतं. आणि जेव्हा शैक्षणिक धोरण अशा प्रकारचं पोकळ निर्माण होतं, तेव्हा निर्माण होतात गुन्हेगार, तेव्हा निर्माण होतात अनिती संपन्न माणसं, आणि मग त्या माणसातून हा समाज केवळ क्राईम आणि गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आपलं नाव पुढे घेऊन जातो. पुण्यासारख्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानीमध्ये आज होतंय काय, कोयता गँगसारखी एक गँग लोकांच्या काचा फोडते, लोकांची घरं फोडते, भर रस्त्यावर मुलींचे हत्या होतात. हे का होतं? कारण आमचं शैक्षणिक धोरण फुपाट आहे. आमच्या शैक्षणिक धोरणामध्ये नीतिसंपन्नता नाही, आमच्या शैक्षणिक धोरणामध्ये पारदर्शकता नाही. आणि ही पारदर्शकता जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आमच्या शैक्षणिक धोरणामुळे आणि आमच्या शैक्षणिक धोरणामधल्या उणिवामुळे या समाज व्यवस्थेची धुळधाण चालू आहे ती अशीच होत राहील. कारण एक चांगला समाज निर्माण करणं ही शिक्षण प्रणालीची मूळ जबाबदारी आहे आणि शिक्षण प्रणालीचं मूळ प्रयोजन आहे. माझ्या बालपणी शाळेवर एक वाक्य होतं, शाळा ह्या उत्तम नागरिक बनवण्याची कारखाने आहेत. शाळा हे नोकरदार बनवण्याचे कारखाने आहेत असा सुविचार नव्हता तिथे. उत्तम नागरिक बनवणारे कारखाने आहेत असं शाळेकडे आम्ही बघितलं जातं. आमचं शिक्षण धोरण आणि आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये ज्या उणीवा आहेत त्या जर लवकर पुऱ्या झाल्या नाहीत तर ह्याच्यामधले जे स्लूप आहेत, ह्याच्यामध्ये जो असणारा स्कोप आहे तो क्राईम माइंड असणाऱ्या लोकांसाठी वाव देणार आहे. किती पेपर फुटले, मी केवळ नीटबद्दल बोलत नाही, प्रत्येक पेपर फुटलेला आहे. आमच्याकडे किती परीक्षा रद्द झाल्या, आमच्याकडे आमच्याकडे स्कॅन्डल आहेत. जग जाहीरपणे पेपर फुटण्याच्या अगोदर बाजार होतो, अमुक अमुक परीक्षा आहेत, ते परीक्षा चालू होण्याच्या अगोदर आम्ही 2 तास तुम्हाला पेपर देऊ, या शहरामध्ये या शहरातून तिथे थांबा, आम्ही हे नंबर द्या, आम्ही असा पेपर तुम्हाला पुरवू. अरे जग जाहीरपणे आम्ही चांगली माणसं आहोत आणि पेपर फुटीमध्ये आम्ही सहभागी असतो. कारण की आमच्या पालकांना आता असं वाटलं की हाच प्रवाह आहे, याशिवाय आमचं पोरगं पुढे जाऊच शकत नाही. अशा प्रकारचा मनोदय तयार होईपर्यंत हे सराईत स्कॅन्डल आता समाजामध्ये बोकाळले आहेत. एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी आम्ही सगळेजण आग्रही आहोत. मी पत्रकार आहे, एक चांगला समाज बनवण्यासाठी माझं बोलणं काम आहे, माझं लिहिणं काम आहे. एक अधिकारी, एक चांगली व्यवस्था, एक चांगला समाज निर्माण होण्यासाठी त्यांनी त्याच्या कर्तव्यावर काम करणं अपेक्षित आहे. एक नेता आहे, त्यांनी समाज व्यवस्थेमध्ये एक चांगला समाज उभा करण्यासाठी राजकारणी म्हणून, सत्ताधारी म्हणून, सत्तेमधला विरोधक म्हणून त्याची काही जबाबदारी आहेत. आम्ही सर्वजण आपापल्या कर्तव्यापासून जेव्हा दूर जाऊ लागलो तेव्हा समाजाची वाताहत निश्चित ठरते. आणि म्हणून आज तारखेला जे समाजामध्ये जे तुम्ही काही वाईट बघता, जी कुठली गोष्ट तुम्हाला खटकते, त्याचं मूळ कारण आहे की आमच्याकडं उत्तम नागरिक बनवणारी शिक्षण प्रणाली नाही आहे. विचार करा, उद्याच्याला आमचा एखादा पेशंट दवाखान्यामध्ये गेलाय, ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू आहे, आमचा डॉक्टरवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही कधी डॉक्टरला विचारलं का, अहो तुम्ही ऑपरेशन करणार आहे, तुमची डिग्री काय दाखवा बरं? अजिबात नाही. डोळे झाकून आम्ही डॉक्टरांवरती विश्वास ठेवतो. आणि तोच डॉक्टर जेव्हा अशा प्रकारच्या परीक्षेमधून पैसे देऊन पास झालेला असेल तर त्या आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये असलेल्या आमचा नातेवाईक, आमचा आप्तेष्ट, आमचे आई वडील, बहीण भाऊ यांच्या आयुष्यासोबत हा बोगस विद्यार्थी खेळणार आहे. उद्या त्याचा मृत्यू झाला तर आम्ही त्याला म्हणू शकत नाही की अरे तू कसं काय मारलंस आमच्या रुग्णाला, तू तसं म्हणणार नाही. आम्ही सह्या केलेल्या असतात अगोदर की जर पेशंटचं काही बरं वाईट झालं तर आम्ही पूर्णपणे जबाबदार आहे. डॉक्टरवर कुठलीही तक्रार करता येत नाही. डॉक्टरांमध्ये देव पाहणारा हा समाज, त्यांच्या समोर डॉक्टर कोण आहेत? अरे ज्याच्या गळ्यामध्ये टॅटिस्कोप आहे ना, त्या डॉक्टरच्या गळ्यात जी उपकरण आहे त्याला आम्ही देव म्हणून पाहतो. अरे धन्वंतरीचे लेकरं म्हणून ज्यांच्या हातामध्ये आम्ही आमच्या आयुष्याच्या दोऱ्या देतो, त्या हातामध्ये बोगस पैसे देऊन डिग्र्या देणारी व्यवस्था आणि शिक्षण धोरण जर आमचं असेल तर आम्ही कुठल्या दिशेने जातो आहोत? आणि यावर चिंतन झालं पाहिजे. रोज आम्ही कशावर चर्चा करतो, तासन तास कशावर चर्चा करतो, तासन तास आमची चर्चा ज्या विषयावर राहते, ज्या विषयाचा आणि आमच्या जीवनाचा काही संबंध नाही. अरे आरोग्याशी संबंधित असणारी, तुमच्या आयुष्याशी, तुमच्या जीवाशी संबंधित असणारा हा एक विषय आहे. नीट नावाच्या परीक्षेमध्ये झालेला गोंधळ साधा नाही आहे. परवा एक मी बातमी वाचली की लातूरपर्यंत त्याचं कनेक्शन आलं आहे. अरे नवऱ्यापासून विभक्त राहून लेकरासाठी बायको तिथं भाकरी तुकडा करायला लातूरमध्ये राहते साहेब. आमच्या अनेक आज्या नातींना आणि नातवांना भाकरी घालण्यासाठी लातूरला आहेत. अनेक पालकं इकडे कष्ट करतात आणि कष्टातला एक रुपया लातूरला नेऊन घालतात. का?
आमची लेकरं शिकली पाहिजेत. कोचिंग क्लासेसच्या या सगळ्या जंजाळामध्ये पैसे खर्चल्याशिवाय पोरं यशस्वी होत नाहीत. अशा प्रकारची एक अंधश्रद्धा घेऊन आमचा पालक शेतीमध्ये काबाड कष्ट करून त्यातला एक एक रुपया जमा करून लातूरमध्ये घालतो. त्या लातूरमध्ये याच स्कॅममधले 2 माणसं गटतात. नीटच्या स्कॅमचं कनेक्शन लातूरपर्यंत असतं, ज्या लातूरला आम्ही शिक्षणाची पंढरी समजतो. समजून घ्या राजा हो, हे शिक्षण केवळ आता शिक्षण नाही राहिलं. शिक्षण हा धर्म नाही राहिला. शिक्षण हे बाजार होतोय. शिक्षण ही इंडस्ट्री होती आहे. शिक्षण ही एक इकॉनॉमी होती आहे. कोचिंग सेक्टर हा एक इकॉनॉमी झाला आहे. आमच्या संस्था, आमच्या सरकारी शाळा केवळ ॲडमिशनसाठी, सर्टिफिकेट देण्यासाठी आणि परीक्षेला बसण्यासाठी आहे. गुणवत्तेचा आणि आमच्या शैक्षणिक यंत्रणेचं काहीही संबंध राहिला नाही. खाजगी पातळीवर गुणवत्तेचा बाजार होतोय. एका फिजिक्सच्या विषयासाठी लाखो रुपये आम्हाला खर्च करावे लागतात. याच्यामध्ये ट्रेडिंग आला. मोठे मोठे विद्यार्थी, यशस्वी विद्यार्थी आमच्या कोचिंगचे दाखवून आम्हाला फसवलं जातं, आम्हाला भासवलं जातं. हा बाजार आमचा थांबला पाहिजे. आणि हे केवळ मी, केवळ तुम्ही, केवळ सरकार, केवळ शिक्षण मंत्री नाही, तर आम्हाला सर्वांना मिळून हे प्रयत्न करावे लागतील. जोपर्यंत आमची शिक्षण प्रणाली, जोपर्यंत आमचं शैक्षणिक धोरण निश्चल होत नाही, स्वच्छ होत नाही, तोपर्यंत या समाजामध्ये अशाच प्रकारचे डॉक्टर आणि अशाच प्रकारच्या डॉक्टरांकडून आम्हाला विलाज करावा लागेल, ज्याच्यामध्ये आमचा मृत्यू होऊ शकतो. एक अशी घटना आम्हाला पाहायची नाही की ज्याच्यामध्ये आम्हाला म्हणावं लागेल की एका बोगस डॉक्टरांमुळे एका निष्पाप रुग्णाचा जीव गेला. जर आम्हाला हे पाहायचं नसेल तर आम्हाला गंभीर व्हावं लागेल. आम्हाला सरकारला विचारावं लागेल की तुम्ही कशाचे मंत्री आहात. शिक्षण मंत्र्याला हे माहीत नसतं की नीट काय आहे. साहेब, मोदींच्या सरकारमध्ये प्रधान नावाचा एक मंत्री आहे. त्यांच्या एवढा भारतामध्ये नाही, भारताच्या बाहेर नीटच्या स्कॅमच्या बातम्या आणि अशा बातम्याच्या नंतर आमच्या शिक्षण मंत्र्याला हे माहीत नसतं की काय झालंय. त्यांचं ट्विटर एकदा चेक करा. मोदींचे रॅल्या, मोदींचे फोटो पोस्ट करतात. मी असं म्हणत नाही करू नये, अजिबात करावं. मोदींची मूर्ती तयार करून त्यांच्या देव्हाऱ्यामध्ये त्यांनी रोज पुजावी. मात्र आमच्या लेकरांच्या आयुष्यासोबत खेळणारी एक परीक्षा तुमच्या खात्याशी संबंधित आहे. कृपया याच्यावर उत्तर द्यावं आणि याच्यावर निर्णय घ्यावा. अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करणार, तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करणार आहे. विद्यार्थ्याला पण हे सांगणार आहे की स्वतःकडे एक बी प्लॅन ठेवा. पालकांनाही सांगणार आहे की विद्यार्थ्यावर अतिरिक्त दबाव टाकू नका. जे होईल ते होईल. आणि एक चांगला नागरिक घडवणाऱ्या शिक्षण यंत्रणेसाठी, शिक्षण प्रणालीसाठी आम्ही आग्रही राहू, सरकारला भांडत राहू. नमस्कार, मी तुमचा लोकपत्रकार भागवत तावरे.